हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण क्लास 12चं केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो आणि याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन। म्हणजे कॉन्स्टंट हीट समेशनसाठी आपल्याला हेज लॉ बघायचा आहे, जो हेजेस नावाच्या सायंटिस्टने आपल्याला दिलेला होता है ना। हेज नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी आपल्याला हा लॉ सांगितलेला आहे। तर सर्वात आधी आपण एक याचं स्टेटमेंट बघू, त्यानंतर याचा एक्झाम्पल बघू आणि नंतर आपण याचे न्यूमेरिकल सॉल्व करू। तर बघा, सर्वात आधी आपण काय सांगणार, हेज लॉ किंवा हेजेस लॉ स्टेट्स दॅट total amount of heat absorbed or evolved in a chemical reaction is same whether reaction takes place in single step or in a number of steps बघा। तर हे स्टेटमेंट आहे आपलं। काय म्हणत आहे स्टेटमेंट बघा, हेज लॉ स्टेट्स दॅट टोटल अमाउंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व, म्हणजे जे हीटची अमाउंट आहे जे ॲब्सॉर्ब होणार आहे किंवा इव्हॉल्व होणार आहे कशामध्ये, इन अ केमिकल रिॲक्शन, एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये, ते काय असते म्हणते, सेम असते म्हणते है ना। वेदर म्हणजे सेम आहे, वेदर रिॲक्शन टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप म्हणजे रिॲक्शन एका स्टेप मध्ये होत असेल, ऑर इन अ नंबर ऑफ स्टेप्स म्हणजे एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये होत असेल। म्हणजे रिॲक्शन किती स्टेप मध्ये होत आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, त्या रिॲक्शनची जे टोटल अमाउंट आहे कोणाची, हीटची, जे ॲब्सॉर्ब झाली किंवा इव्हॉल्व झाली, टोटल अमाउंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब और इव्हॉल्व म्हणजेच काय, एन्थाल्पी चेंज बरोबर। तो जो एन्थाल्पी चेंज आहे तो एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये सेम असते, ते रिॲक्शन एका स्टेप मध्ये हो की एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये हो। जसं फॉर एक्झाम्पल इथं सांगायचं झालं मला, तर रिॲक्शन टेकिंग प्लेस इन सिंगल स्टेप घेऊ आपण, ठीक आहे। रिॲक्शन टेकिंग प्लेस इन सिंगल स्टेप। आता समजा एखादी रिॲक्शन आहे जे सिंगल स्टेपमध्ये होत आहे, मग आता सिंगल स्टेपमध्ये होत आहे, समजा फॉर एक्झाम्पल ए पासून तुम्हाला डी भेटत आहे, ए पासून काय भेटत आहे तुम्हाला, डी, हे सिंगल स्टेपमध्ये रिॲक्शन होत आहे। आणि या रिॲक्शनसाठी जो डेल्टा आर एच झिरो आहे, म्हणजे याची जी स्टँडर्ड एन्थाल्पी आहे रिॲक्शनची बरोबर, तर ते स्टँडर्ड एन्थाल्पी जी आहे रिॲक्शनची ते आहे समजा -Q, किती आहे समजा -Q। मग आता हे जे रिॲक्शन आहे, धिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स बरोबर। जर समजा मल्टिपल स्टेप्समध्ये रिॲक्शन टेकिंग प्लेस इन मल्टिपल स्टेप, रिॲक्शन टेकिंग प्लेस इन मल्टिपल स्टेप। आता जर रिॲक्शन मल्टिपल स्टेपमध्ये होत असेल, याचा अर्थ काय, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ए पासून बी भेटू राहिला, त्यानंतर तुम्हाला बी पासून सी भेटू त्यानंतर सी पासून समजा तुम्हाला डी भेटू राहिला बरोबर। म्हणजे बघा, सुरुवातला ए होता, ए पासून बी भेटला, नंतर बी पासून सी भेटला, सी पासून डी भेटला, म्हणजे सुरुवातला तुमच्याजवळ ए होता, शेवटी डी आहे। इथं पण सेम तसंच आहे, सुरुवातला ए होता, शेवटी काय आहे, डी आहे। फक्त इथं एकाच स्टेपमध्ये ए पासून डी भेटला, इथं तुम्हाला 3 स्टेपमध्ये एका ए पासून काय भेटला, डी भेटला बरोबर। म्हणजे मल्टिपल स्टेप्स आहेत, नंबर ऑफ स्टेप्स आहेत, एकापेक्षा जास्त आहे। मग याच्यासाठी जर बघितलं तुम्ही तर डेल्टा आर एच 01 म्हटलं आपण बरोबर। तर डेल्टा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कोणासाठी, याची पहिल्या रिॲक्शनसाठी, समजा याची व्हॅल्यू आहे -Q1, त्यानंतर पुढे सांगितलं मी डेल्टा आर एच 02 हा आहे -Q2 आणि या रिॲक्शनसाठी डेल्टा आर एच 03 हा आहे -Q3 बरोबर। असं जर आपण 3 केसेससाठी बघितलं, मग आता आपला हेज लॉ काय म्हणते, एखादी रिॲक्शन एकाच स्टेपमध्ये होत असेल किंवा नंबर ऑफ स्टेप्समध्ये होत असेल तर त्याचा जो एन्थाल्पी चेंज आहे म्हणजे टोटल अमाउंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब और इव्हॉल्व हे सेम आहे म्हणते. हे काय असते सेम असते. सेम असते म्हणजे कसं लिहिणार तुम्ही बघा.
सेम असते याचा अर्थ काय, हा मायनस क्यू होता बरोबर. मग देअरफॉर अकॉर्डिंग टू हेज लॉ कसं लिहू शकतो आपण, अकॉर्डिंग टू हेजज लॉ काय म्हणणार आपण, तर जे हीट आहे तर हे सिंगल स्टेपमध्ये होत आहे. सिंगल स्टेपमध्ये एन्थाल्पी चेंज किती आहे, -Q1 बरोबर. किंवा तुम्ही असं म्हणा हा काय येणार टोटल, हा आहे डेल्टा RH0 बरोबर इज इक्वल टू, तर हे सिंगल स्टेप आहे आणि हा सेम आहे कोणासाठी, नंबर ऑफ स्टेपसाठी. तर नंबर ऑफ स्टेपसाठी काय आहे, नंबर ऑफ स्टेपसाठी काय आहे, डेल्टा RH01 प्लस डेल्टा RH02 प्लस डेल्टा RH03 बरोबर. मग याची व्हॅल्यू आहे -Q बरोबर. डेल्टा RH0 किती आहे, पहिल्यासाठी हा किती आहे -Q आणि याच्यासाठी -Q1 -Q2 -Q3. मग इथं पुट केला आपण, हा आहे -Q1 प्लस हा आहे -Q2 प्लस हा आहे -Q3. यांची काय केली आपण, ॲडिशन केली. मग इथं काय दिसते तुम्हाला बघा, तर हे जर आपण सर्व बघितलं तर इथं दिसेल तुम्हाला -Q1 प्लस -Q2 प्लस -Q3 बरोबर. मग जर तुम्ही या सर्वांची ॲडिशन केली तर हे ॲडिशन काय आली समजा, तर तिन्ही पण साईन काय मायनस आहे, तिन्ही पण मायनस आहे म्हणजे साईन मायनस येणार आणि तिघांची करणार आपण ॲडिशन, तर ते ॲडिशन येणार समजा Q डॅश. ते ॲडिशन किती आली समजा Q डॅश आणि हे दोन्ही काय असतील, इक्वल असतील म्हणजे -Q इज इक्वल टू काय असेल, -Q डॅश. याचा अर्थ काय, एकाच स्टेपमध्ये जे व्हॅल्यू आहे तेच व्हॅल्यू तुम्हाला कधी भेटणार आहे, जेव्हा या नंबर ऑफ स्टेप्सचे जे एन्थाल्पी चेंज आहेत यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला हेच व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजे हेज लॉ काय सांगते आपल्याला, जे टोटल अमाऊंट आहे हीटची जे ॲब्सॉर्ब झाली किंवा इव्हॉल्व झाली कशामध्ये, केमिकल रिॲक्शनमध्ये ॲब्सॉर्ब झाली किंवा इव्हॉल्व झाली म्हणजे निघून गेली, तर ते सेम असते वेदर रिॲक्शन टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप ऑर इन अ नंबर ऑफ स्टेप. एका स्टेपमध्ये झाली किंवा एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये झाली. आता याच्यासाठी काय करू बघा आपण, आता हे एक याचा आपण जनरल एक्झाम्पल घेतलं, एक एक्झाम्पल घेऊ. त्याच्यासाठी आधी स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याचं एक्झाम्पल पाहू आपण एक सेम असंच. तर हे जनरल एक्झाम्पल घेऊन सांगितलं मी तुम्हाला, याला आपण डायग्रॅमॅटिकली पण एक्सप्लेन करू शकतो. बघा याला डायग्रॅमॅटिकली पण मी एक्सप्लेन करून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं, तर ते पहा. तर नंतर आपण एक्झाम्पल पाहू. समजा आपण काय सांगितलं होतं, हा आपल्याकडे ए होता आणि या ए पासून आपल्याला काय भेटला, डी भेटला, हा एका स्टेपमध्ये बरोबर. दुसरी केस काय केली आपण, या ए पासून काय बनवला, ए पासून आपण बी बनवला, नंतर काय केलं आपण बी पासून सी बनवला आणि नंतर काय केलं आपण सी पासून काय बनवलता, डी बनवलता बरोबर. आणि याला म्हटलं मी पाथ 1 समजा, याला काय म्हटलं पाथ 1, ए पासून डायरेक्ट डी भेटला आणि ए जेव्हा तुम्ही ए पासून डी पर्यंत असं जाल तर याला म्हणतो मी पाथ 2. हा झाला तुमचा पाथ 2 बरोबर. आणि पाथ 1 साठी आपण हे व्हॅल्यू किती घेतली होती, तर हे व्हॅल्यू घेतली होती आपण -Q. याच्यासाठी काय घेतली होती -Q1, याच्यासाठी -Q2 आणि याच्यासाठी काय होती -Q3. आणि आपण सांगितलं होतं -Q म्हणजे काय, याची आणि याची ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटते -Q. तर हे याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. ए पासून एकाच स्टेपमध्ये डी भेटते. दुसरी केस काय होती, ए पासून पहिले बी भेटलं, बी पासून सी भेटलं, सी पासून डी भेटलं बरोबर. तर हा पाथ 2 आहे. तर हा जो एन्थाल्पी चेंज आहे तो पाथवरती डिपेंड नाही आहे, तो कशावर डिपेंड आहे, इनिशियली ए होता फायनली बी आहे म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे. आणि इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे म्हणजे स्टेट फंक्शन आहे. तर एन्थाल्पी काय असते, स्टेट फंक्शन असते बरोबर. तर ते आपल्याला हेज लॉ इथं प्रूव्ह करून दाखवतो. मग आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे अमोनियाचं फॉर्मेशन आहे बरोबर. आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया इन 1 स्टेप. काय सांगत आहो मी इथं बघा, फॉर्मेशन ऑफ अमोनिया इन 1 स्टेप, इन 1 स्टेप. जर एकाच स्टेपमध्ये जर तुम्ही अमोनिया तयार केला तर कशा पद्धतीनं तयार होईल, तर H2 प्लस N2 आणि याच्यापासून भेटत आहे तुम्हाला NH3. रिॲक्शन बॅलन्स करतो मी, कसं येणार बॅलन्स बघा. इथं नायट्रोजन 2 आहेत, इथं एकच आहे, 2 न मल्टिप्लाय. हायड्रोजन झाले 3 2 चा 6, इथं 2 आहेत, 3 न मल्टिप्लाय, 3 2 चा 6 बरोबर. तर हा हायड्रोजन पण गॅस आहे, हा N2 गॅस आहे आणि अमोनिया पण काय आहे, गॅस आहे बरोबर. आणि याच्यासाठी जो डेल्टा RH0 होता त्याची व्हॅल्यू आहे -92.2. किती आहे व्हॅल्यू, -92.2 किलो जूल हे व्हॅल्यू आहे आपल्याजवळ, -92.2 किलो जूल हे व्हॅल्यू आहे. मग आता हे एकाच स्टेपमध्ये तयार केलं तर एवढी व्हॅल्यू भेटली तुम्हाला. पण समजा तुम्ही हे अमोनियाचं फॉर्मेशन 2 स्टेपमध्ये केलं,
म्हणजे काय म्हटलं तुम्ही, फॉर्मेशन ऑफ अमोनिया इन 2 स्टेप. किती स्टेपमध्ये केलं तुम्ही, 2 स्टेपमध्ये. तर 2 स्टेपमध्ये केलं तर पहिल्या स्टेपमध्ये काय झालं बघा, तर H2 प्लस N2 याच्यापासून तयार झाला N2H4. हे आहे तुमची स्टेप 1. त्यानंतर स्टेप 2 मध्ये काय झालं, तर स्टेप 2 मध्ये हा जो N2H4 आहे याची परत हायड्रोजन सोबत रिॲक्शन झाली आणि काय तयार झाला, NH3 तयार झाला. याच्यासाठी जो डेल्टा RH0 होता तो डेल्टा RH01 तो आहे प्लस 95.4 किलो जूल आणि याच्यासाठी डेल्टा RH0 हा आहे मायनस 187.6 किलो जूल. बरोबर. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. तर व्हॅल्यू तुम्हाला लर्न कराव्या लागतील ह्या. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते ते पण एक्झाम्पलमध्ये सर्वात आधी आपण रिॲक्शन बॅलन्स करून घेऊ. तर इथं N2 आणि H2 पासून काय तयार झाला, N2H4 तयार झाला. तर इथं हायड्रोजन 4 आहेत, इथं 2 आहेत. काय करणार आपण, 2 न मल्टिप्लाय. आता रिॲक्शन बॅलन्स आहे. या रिॲक्शनमध्ये बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर इथं नायट्रोजन तुम्हाला किती दिसत आहेत, 2 दिसत आहेत. मग इथं एकच आहे. काय करणार आपण, 2 न मल्टिप्लाय. हायड्रोजन 3 2 चा 6, 4 + 2 किती झाले, 6. मग आता बघा काय केलं आपण, अमोनियाचं फॉर्मेशन डायरेक्ट एका स्टेपमध्ये केलं. तेव्हा जो एन्थाल्पी आहे रिॲक्शनची, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन ते मायनस 92.2 किलो जूल आहे. दुसऱ्या केसमध्ये आपण पहिले नायट्रोजन आणि हायड्रोजन जोडून N2H4 तयार झाला. नंतर N2H4 ची हायड्रोजन सोबत रिॲक्शन झाली आणि NH3 म्हणजे अमोनिया तयार झाला. म्हणजे काय झालं, H2 आणि N2 पासून इथं एका स्टेपमध्ये अमोनिया तयार झाला, इथं 2 स्टेपमध्ये तयार झाला. मग आता आपण चेक करू इथं हेज लॉ लागते का, बरोबर. तर चेक करा बघा. तर हेज लॉ काय म्हणते आपल्याला, आपण हेज लॉ काय सांगते आपल्याला, अकॉर्डिंग टू हेज लॉ काय लिहिणार आपण, अकॉर्डिंग टू हेजज लॉ. बघा तर हेज लॉ काय सांगते आपल्याला याच्यासाठी, म्हणजे डेल्टा RH0 हा काय असेल, हा एका स्टेपचा आहे. एकाच स्टेपचा आणि नंबर ऑफ स्टेपचा काय असते, सेम असते. हे आपण सांगितलं हेज लॉ मध्ये. मग हा काय होणार, डेल्टा RH01 प्लस डेल्टा RH02. बरोबर. मग आता तुम्ही जर बघितलं तर डेल्टा RH0 किती दिलेला आहे तुम्हाला, मायनस 92.2. हा डेल्टा RH01 किती आहे, प्लस 95.4 प्लस हा H2 किती आहे इथं, तर हा सेकंड नंबरचा किती आहे, मायनस 187.6. म्हणजे काय झालं हे बघा, प्लस 95.4 प्लस मायनस 187.6. बरोबर. मग आता तुम्ही काय करणार, एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे काय करणार, मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबस्ट्रॅक्ट करणार, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. तर मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, 6तून 4 गेले किती राहिले 2, नंतर पॉईंट, 7तून 5 गेले किती राहिले 2, नंतर 8तून 9 जात नाहीत, 18तून 9 गेले किती राहिले 9. आणि इकडे किती आहे, मायनस 92.2, मायनस 92.2. बघा दोन्हीकडचा आन्सर कसा आला, सेम आलं. बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही एका स्टेपमध्ये रिॲक्शन करता तेव्हाची जे हीट ॲब्सॉर्ब और इव्हॉल्व्ड आहे हे सेम असते. जेव्हा तुम्ही तीच रिॲक्शन काय करता, नंबर ऑफ स्टेप्समध्ये करता, म्हणजे हे तुम्हाला सेम दाखवायचं आहे. तर याची जर ॲडिशन केली तर तुम्हाला भेटते हे वालं इक्वेशन. स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा तर हा हेज लॉ होता, इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये पण विचारला जाते. तर हेज लॉचं स्टेटमेंट, तर हेज लॉ काय म्हणते, हेज लॉ स्टेट्स दॅट टोटल अमाउंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब और इव्हॉल्व्ड in a chemical reaction is same whether reaction takes place in one step or in number of step. one step म्हणा किंवा सिंगल स्टेप म्हणा, और नंबर ऑफ स्टेप्स म्हणा किंवा मल्टिपल स्टेप म्हणा. बरोबर. तर हा हेज लॉचं झालं स्टेटमेंट. आता बघू आपण हेज लॉवरचे न्यूमरिकल्स. न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत आपल्याला. तर इझी न्यूमरिकल आहेत, एवढं काही हार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं आहे की कशा पद्धतीनं आपण हे सॉल्व करणार. एकदम सोपे न्यूमरिकल आहेत, इझिली तुम्ही त्याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. तर काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट नंबरचं न्यूमरिकल पाहू आपण. सर्वात आधी आपल्याला दिलेला आहे कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, गिव्हन डेटा. फर्स्ट नंबर घेतो मी इथं, गिव्हन डेटा. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आपलं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, डेल्टा RH0 याला म्हणतो आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे इक्वल टू काय येणार, क्वेश्चन मार्क. पुढे आपल्याला रिॲक्शन काय दिलेली आहे, 2Fe. आता ते स्टेट लिहित नाही मी, त्याची डायरेक्ट लिहितो. 3/2 O2
आणि त्याच्यापासून भेटत आहे आपल्याला Fe2O3. हे रिॲक्शन दिली आपल्याला. पुढे गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला आता फर्स्ट नंबरला दिलेला आहे तुम्हाला 2Al प्लस Fe2O3. याच्यापासून भेटत आहे तुम्हाला 2Fe प्लस Al2O3 आणि याच्यासाठी डेल्टा RH0 तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे हा? -847.6 किलो जूल. सेकंड नंबरची रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला 2Al प्लस 3/2O2. इकडे दिलेला आहे Al2O3 आणि याच्यासाठी डेल्टा RH0 दिलेला आहे तुम्हाला -1670 किलो जूल. बघा, जो डेटा आपल्याला दिलेला होता तो डेटा लिहून घेतला. एकदम सोपं प्रॉब्लेम आहे. काय करायचं पहा, जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेममध्ये एकापेक्षा जास्त रिॲक्शन दिसतील, एकापेक्षा जास्त रिॲक्शन जर असल्या तर तुम्हाला ओळखायचं आहे की ते प्रॉब्लेम कशाचा आहे, हेज लॉचा आहे. बघा, इथं तुम्हाला 3 रिॲक्शन देत आहे, म्हणजे तुम्हाला डेल्टा RH0 काढायचा आहे या रिॲक्शनसाठी तुम्हाला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काढायची आहे आणि तुम्हाला ह्या 2 रिॲक्शन दिलेल्या आहेत आणि याच्यासाठी हे व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता करायचं काय, ज्या रिॲक्शनला तुम्हाला नंबर दिलेले आहेत, बरोबर, ज्या रिॲक्शनला नंबर दिलेले आहेत त्या 2 रिॲक्शनवरून तुम्हाला ही रिॲक्शन तयार करायची आहे. कशी तयार करणार ते पण सांगतो. बघा, काय चेक करायचं पहा, हा Fe आहे, तर या रिॲक्शन सारख्या रिॲक्शन या 2 रिॲक्शनवरून तुम्हाला बनवायची आहे. कशी बनवणार पहा, इथं Fe आहे, किती वेळा आहे Fe? 2 वेळा. आणि कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला. मग इथं चेक करायचं Fe कुठं दिसते आपल्याला? या रिॲक्शनमध्ये Fe दिसते, बरोबर. किती वेळा आहे? 2 वेळा. इथं पण किती वेळा आहे? 2 वेळा. म्हणजे सेम आहे, फक्त फरक आहे. हा Fe कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला. हा Fe कोणत्या साईडला आहे? राईट साईडला. मग आपल्याला Fe कुठं पाहिजे? लेफ्ट साईडला. मग याला लेफ्ट साईडला आणण्यासाठी रिव्हर्स करावं लागेल, बरोबर. म्हणजे इक्वेशन 1 काय करणार आपण? रिव्हर्स करणार, बरोबर. इक्वेशन 1ला रिव्हर्स करायचं आहे. पुढे दुसरं आपल्याला O2 साठी बघा, आपल्याला O2 पाहिजे 3/2O2. तर हा आपल्याला लेफ्ट साईडला पाहिजे, लेफ्ट साईडलाच आहे. त्यानंतर Fe2O3 कुठं पाहिजे आपल्याला? राईट साईडला. मग Fe2O3 राईट साईडला गेला का? तर चेक करा बरं. तर आपण हे रिव्हर्स केलं म्हणजे काय झालं, हा इकडे आला, Fe2O3 तिकडे गेला, म्हणजे हे रिव्हर्स झालं. म्हणजे या इक्वेशनमध्ये तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही. का गरज नाही आहे? कारण 3/2O2 पाहिजे तुम्हाला, 3/2O2 आहे, लेफ्ट साईडला पाहिजे, लेफ्ट साईडला आहे, म्हणजे याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज नाही. मग तुम्हाला करायचं काय आहे? तर करायचं काय आहे ते लिहितो मी इथं. रिव्हर्स इक्वेशन 1. काय करायचं आहे तुम्हाला? इक्वेशन 1 काय करायचं आहे? रिव्हर्स करायचं आहे. नंतर काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये? प्लस काय करायचं आहे? इक्वेशन 2. आणि नंतर त्याच्यामध्ये इक्वेशन 2 काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. मग असं जर तुम्ही केलं तर कसं येणार बघा बरं. इथं इक्वेशन 1 रिव्हर्स केलं म्हणजे हे इकडून येणार, म्हणजे काय येणार इथं? 2Fe प्लस Al2O3 आणि याच्यापासून काय भेटू राहिलं तुम्हाला? हे तिकडून जाणार 2Al प्लस Fe2O3 आणि याच्यासाठी डेल्टा RH0 इथं लिहितो मी. हा दिलेला आहे आपल्याला -847.6 किलो जूल. हे इक्वेशन 1 आहे. त्याच्यामध्ये रिव्हर्स केलं, याला रिव्हर्स करायचं नाही, हे जसं तसं ठेवायचं आहे. म्हणजे काय येणार? 2Al प्लस इकडे आहे 3/2O2 आणि त्या साईडला बघा, त्या साईडला आहे Al2O3, त्या साईडला आहे Al2O3 आणि याच्यासाठी डेल्टा RH0 आपल्याला गिवन आहे. आणि किती गिवन आहे? -1670 किलो जूल. आणि यांची करायची आहे तुम्हाला ॲडिशन, कारण प्लस सांगितलं आपण. मग ॲडिशन करत असू तर अपोजिट साईडला जे सेम असते ते आपण कॅन्सल करत असतो रिॲक्शनमध्ये. हे गोष्ट ध्यानात ठेवायची. काय ध्यानात ठेवणार? रिॲक्शनमध्ये अपोजिट साईडला जे सेम असते ते कॅन्सल करायचं आहे. चेक करा, इकडे 2Fe आहे, इकडे अपोजिट साईडला आहे का 2Fe? नाही. इकडे Al2O3 आहे, इकडे Al2O3 आहे, म्हणजे अपोजिट साईडला आहे. इकडे लेफ्ट साईडला आहे, तिकडे राईट साईडला आहे, म्हणजे हा Al2O3 काय करणार आपण? कॅन्सल, बरोबर. पुढे इकडे 2Al आहे, इकडे 2Al आहे, म्हणजे अपोजिट साईडला आहे, म्हणजे हा पण काय होणार? कॅन्सल. 3/2O2 आहे का तिकडे कॅन्सल करायला? नाही. Fe2O3 आहे का कॅन्सल करायला? नाही. म्हणजे रिॲक्शन काय राहिली बघा, या साईडला राहिलं 2Fe प्लस इथं काय राहिलं 3/2O2 आणि त्या साईडला काय राहिलं? Fe2O3, बरोबर. आणि चेक करा, हे रिॲक्शन तुमची हे आहे,
बघा 2Fe 3/2O2 Fe2O3. म्हणजे काय केलं आपण, या दोन रिॲक्शनवरून आपण हे रिॲक्शन आणली. कशी आणली तर हे झाली त्याची प्रोसिजर. समजलं नसेल तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये आणखी क्लिअर होऊन जाईल. बरोबर. तर बघा मग आता केलं काय आपण, तर इथं लिहितो मी देअरफॉर अकॉर्डिंग टू हेज लॉ. काय केलं आपण, अकॉर्डिंग टू हेजज लॉ काय म्हणणार आपण, तर आपल्याला माहिती आहे डेल्टा RH0 इज इक्वल टू डेल्टा RH01 प्लस डेल्टा RH02. आणि बघा इथं एक चेंज तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचा आहे. काय चेंज आहे ते पहा. सर्वात आधी आपण इक्वेशन 1 रिव्हर्स केलं. इक्वेशन 1 रिव्हर्स केलं तर हे साइन पण तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. असं आपण थर्मोकेमिकल इक्वेशन शिकवलं तर तेव्हा सांगितलं होतं. जर तुम्ही इक्वेशन रिव्हर्स केलं तर जे डेल्टा H0चं साइन असते ते डेल्टा H0चं साइन पण तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे. इक्वेशन 1 रिव्हर्स केलं म्हणून इक्वेशन 1 साठी जे डेल्टा H0चं साइन होतं ते काय केलं आपण, रिव्हर्स केलं. मायनस होतं बघा, मायनस होतं तर आपण त्याला काय लिहिलं, इथं प्लस लिहिलं. बरोबर. त्यानंतर याला काही चेंज नाही केला म्हणून हा डेल्टा RH0 जसं तसं. मग याला म्हणणार आपण, हा डेल्टा RH01 झाला आणि हा झाला डेल्टा RH02. हा पहिल्या रिएक्शनसाठी 1, दुसऱ्या रिएक्शनसाठी 2. आता व्हॅल्यू पुट करू आपण. व्हॅल्यू जर पुट केली तर काय येणार बघा, RH01 साठी व्हॅल्यू किती आहे, प्लस 847.6 प्लस H2 किती आहे, हा -1670. म्हणजे किती होणार, प्लस 847.6 प्लस मायनस 1670. आता काय करणार बघा, एक मायनस आहे एक प्लस आहे. काय करणार, मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करणार. म्हणजे कसं येणार बघा, इथं करतो 1670. याच्यामधून मायनस करायचे आहेत तुम्हाला 847.6. इथं काही नाही म्हणजे पॉईंट देऊन 0. म्हणजे काय येणार बघा, 10 - 6 4. इथं 9 9 - 7 2 6 - 4 2. त्यानंतर इतर आले 16 - 8 8. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं, 822.4. आणि साइन कोणाचं द्यायचं, मोठ्या संख्येचं, मायनस साइन. म्हणजे डेल्टा RH0 काढला आपण आणि डेल्टा RH0चं युनिट कशामध्ये येणार, इथं किलो जूलमध्ये. डेल्टा RH0 कशामध्ये, किलो जूलमध्ये. कारण हे बाकीचे दोन कशामध्ये दिलेले आहेत, किलो जूलमध्ये. म्हणजे हा पण कशामध्ये येणार आहे, किलो जूलमध्ये. युनिट कन्वर्ट करण्याची गरज नाही. तर हेज लॉवरचं प्रॉब्लेम आपण अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू. स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे सर्वात आधी काय करायचं असते या प्रॉब्लेममध्ये, जे तुम्हाला रिॲक्शन दिलेली आहे ते रिॲक्शन आणायची आहे बाकीच्या दोन रिॲक्शनवरून. आणि बाकीच्या दोन रिॲक्शनवरून जर तुम्ही ते रिॲक्शन आणू शकत असाल तर प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बरोबर. मग आता सर्वात आधी काय करणार आपण, तर सेकंड नंबरचं न्यूमेरिकल पाहू. आता सेम असंच न्यूमेरिकल आपल्याला याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. पण हार्ड नाही आहे, एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला 2-3 न्यूमेरिकल समजायला वेळ लागेल. जोपर्यंत तुम्ही 2-3 न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुमच्या हे लक्षामध्ये येणार नाही. तर बघा सेकंड नंबरचं न्यूमेरिकल बघू आपण. आता काय म्हणत आहे पहा, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. परत काय काढायचं आहे तुम्हाला, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे काय, डेल्टा RH0 हे काढायचं आहे. म्हणजे इक्वल टू काय येणार, क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हणते, रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला. रिॲक्शन काय आहे, SiO2 प्लस 3 कार्बन आणि कार्बन तुम्हाला ग्राफाईट दिलेला आहे. बरोबर. तर ते काही लिहित नाही मी इथं, तुम्ही समजून घ्या तो ग्राफाईट आहे म्हणून. त्यानंतर इकडे दिलं आपल्याला SiC आणि इकडे दिलं 2CO. हे रिॲक्शन समजा आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन, पहिली रिॲक्शन, एक रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला Si प्लस O2 गिव्ज SiO2 आणि याच्यासाठी डेल्टा RH0 तुम्हाला गिवन आहे -911 किलो जूल. बरोबर. त्यानंतर दुसरं आहे 2C ग्राफाईट आहे प्लस O2 आणि या साईडला दिलेला आहे आपल्याला 2CO आणि याच्यासाठी डेल्टा RH0 दिलेला आहे तुम्हाला -221 किलो जूल. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं इक्वेशन दिलं आपल्याला Si प्लस C ग्राफाईट आणि इकडे आहे SiC. त्यानंतर इकडे आहे डेल्टा RH0 -65.3 किलो जूल. बघा मी इथं याचं स्टँडर्ड स्टेट लिहिल्या नाही, इथं स्टेट दिलेली आहे. जसं कार्बन आहे तर हा ग्राफाईट आहे. बरोबर. तर कार्बन आहे तर ग्राफाईट आहे. तर तुम्हाला तेवढं करेक्शन करायचं आहे, जेव्हा तुम्ही लिहिसाल तेव्हा या कार्बनच्या पुढे ग्राफाईट असं लिहायचं आहे कार्बनच्यासाठी. बरोबर. आता आपल्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी ते इथं लिहित नाही आहे. मग आता करणार काय आपण, तर आपल्याला डेल्टा RH0 काढायचा आहे या रिॲक्शनसाठी. आपल्याला ह्या 3 रिॲक्शन दिलेल्या आहेत आणि याच्यासाठी डेल्टा RH0च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत.
मग आपलं काम काय असते, जेव्हा एकपेक्षा जास्त रिॲक्शन आपल्याला दिसतात तेव्हा ओळखायचं आहे तुम्हाला प्रॉब्लेम हेज लॉचा आहे, बरोबर. मग हेज लॉ आहे तर सॉल्व्ह कसा करायचा, ज्या रिॲक्शनला नंबर दिलेले आहेत त्या रिॲक्शनवरून तुम्हाला ही रिॲक्शन काढायची आहे. कशी काढणार आपण ती रिॲक्शन बघा. सर्वात आधी आपल्याला SiO2 पाहिजे, चेक करा. आपल्या मेन रिॲक्शनमध्ये SiO2 लेफ्ट साईडला पाहिजे. मग आपला SiO2 याच्यामध्ये कुठं दिसते पहा, तर हा आहे SiO2. एकदा पाहिजे आपल्याला, इथं पण एकदाच आहे, बरोबर. आपल्याला लेफ्ट साईडला पाहिजे, हा राईट साईडला आहे. मग काय करणार, आपल्याला लेफ्ट साईडला पाहिजे म्हणजे याला काय करावं लागेल, रिव्हर्स करावं लागेल. म्हणजे इक्वेशन 1 आपण रिव्हर्स करणार. दुसरी केस, 3 वेळा कार्बन पाहिजे. तर कार्बन बघा, इथं 2 वेळा कार्बन आहे, इथं एकदा कार्बन आहे. तर काय करणार आपण, कार्बन एकापेक्षा जास्त ठिकाणी आहे त्यामुळे राहू द्या, पुढचा चेक करू आपण, बरोबर. एकापेक्षा जास्त ठिकाणी असला तर राहू द्यायचा, पुढचा चेक करायचा. मग बघा SiC राईट साईडला एकदा पाहिजे, बघा SiC राईट साईडला एकदा पाहिजे. बघा SiC राईट साईडला आहे, एकदा आहे, म्हणजे याच्यामध्ये चेंज करण्याची गरज नाही, हा जसा तसा आहे ना. पुढची केस, इथं 2 CO आहेत राईट साईडला. मग बघा हे 2 CO आहेत कुठं, राईट साईडला, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसंच आहे, म्हणजे याच्यामध्ये पण चेंज करण्याची गरज नाही. म्हणजे इक्वेशन 1 रिव्हर्स करायचं आहे, पण 2 आणि 3 मध्ये तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही आहे. मग काय करणार आपण बघा, म्हणून मी इथं लिहितो रिव्हर्स. काय करायचं आहे तुम्हाला, रिव्हर्स इक्वेशन 1 प्लस, मग आता इक्वेशन 1 रिव्हर्स केलं, प्लस काय करायचं आहे तुम्हाला इक्वेशन 2 प्लस काय करायचं आहे इक्वेशन 3. ह्या 3 स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. मग इक्वेशन 1 जर तुम्ही रिव्हर्स केलं तर तिकडचं इकडून लिहिणार, म्हणजे काय येणार हे, तर SiO2 आणि हे इकडून लिहिलं हे तिकडून जाणार Si प्लस O2. मग डेल्टा RH01 म्हणू याला आपण पहिल्या रिॲक्शनसाठी. तर पहिल्या रिॲक्शनसाठी काय ना, रिव्हर्स केलं म्हणजे हे मायनस आहे तर काय करणार आपण, प्लस करणार. रिॲक्शन रिव्हर्स केली तर डेल्टा RH0चं साईन चेंज करत असतो आपण, मायनस असेल तर प्लस लिहितो. 911 किलो जूल. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही चेंज करायचा नाही म्हणून मी तिचा टिक केली की हे जसं तसं लिहायचं आहे. पण जसं जर तसं म्हणजे काय येणार, 2C प्लस O2, इकडे येणार 2CO आणि याच्यासाठी जो डेल्टा RH02 आहे तो जसाचा तसा म्हणजे -221 किलो जूल. याच्यामध्ये पण काही चेंज करायचा नाही म्हणजे काय येणार, Si प्लस C गिव्ज SiC आणि याच्यासाठी डेल्टा RH03 म्हणणार आणि हा किती आहे, -65.3 किलो जूल, बरोबर. मग आता काय करणार आपण, यांची काय करायची आपल्याला ॲडिशन, हे लिहिलं आपण, यांची प्लस करायची आपल्याला ॲडिशन. आणि ॲडिशन करता वेळेस काय करायचं, अपोजिट साईडला जे सेम असते ते कॅन्सल करायचं. मग अपोजिट साईडला सेम काय चेक करा, इथं Si आहे, इथं Si आहे, कॅन्सल झाला. त्यानंतर बघा इथं O2 आहे, इथं O2 आहे, कॅन्सल झाला, बरोबर. मग आता राहिलं काय काय पहा, इकडे राहिला SiO2 प्लस 2 कार्बन आणि हा 1 कार्बन म्हणजे किती झाले, 3 कार्बन. या साईडला बघा इकडे राहिलं 2CO आणि SiC म्हणजे SiC आणखी काय राहिलं 2CO, बरोबर. मग हे रिॲक्शन आणि हे रिॲक्शन तुम्हाला सारखी दिसते आता, म्हणजे या 3 रिॲक्शनचा वापर करून आपण हे वाली रिॲक्शन आणली. मग आपलं बरोबर आहे. जेव्हा तुमची रिॲक्शन वरच्यासारखी आली म्हणजे तुम्ही जे केलं, जे प्रोसेस फॉलो केली ते प्रोसेस बरोबर आहे असं समजायचं. मग आता पुढे लावणार आपण हेज लॉ. मग देअरफॉर काय लिहितो मी इथं, अकॉर्डिंग टू हेज लॉ, अकॉर्डिंग टू हेजज लॉ. मग आता आपला हेज लॉ काय म्हणते, तर डेल्टा RH0 काय असते, डेल्टा RH0. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 3 रिॲक्शन आहेत, मग 3 रिॲक्शन आहेत म्हणून काय येणार, डेल्टा RH01 प्लस डेल्टा RH02 प्लस डेल्टा RH03. मग आता तिघांचे ॲडिशन बघा, या दोघांमध्ये तर चेंज करायचे नव्हते, याच्यामध्ये चेंज करायचा होता कारण रिव्हर्स केलं म्हणजे मायनसचं काय झालं, प्लस झालं, बरोबर. मग आता ॲन्सर पुट करू आपण. हे ॲन्सर किती आहे आपल्याजवळ, प्लस 911 प्लस S2 साठी किती आहे, -221 प्लस S3 साठी किती आहे, -65.3, -65.3. मग आता पुढे काय होणार बघा, हा येणार प्लस 911 प्लस मायनस -221 प्लस मायनस -65.3. आता हे सॉल्व करणार आपण. सर्वात आधी बघा हा 911 मधून हा 211 221 मायनस करा, तर 1 - 1 काय झालं इथं 0, नंतर इथं 1 आहे तर 11 - 2 किती झाले 9, इथं राहिले 8 - 2 किती राहिले 6 आणि साईन मोठ्या संख्येचं म्हणजे काय येणार प्लस.
मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबस्ट्रॅक्ट केली आपण. 911 मधून 221 काय केले आपण मायनस केले. नंतर मायनस पुढे किती आहे 65.3. आता परत काय करणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबस्ट्रॅक्ट करा म्हणजे काय येणार हा आहे 690 त्याच्यामधून मायनस किती करायचे 65.3. इथं काही नाही म्हणजे पॉईंट देऊन 0 किती येणार आता बघा तर 10 - 3 किती 7. इथं 9 - 5 4 8 - 6 2 आणि इथं किती 6 म्हणजे आन्सर किती आला तुमचा मोठ्या संख्येचं साइन आहे प्लस आणि किती आला तुमचा आन्सर मग प्लस 624 पॉईंट किती 7 आणि युनिट येणार किलो जूल. हा झाला तुमचा डेल्टा RH0. युनिट कशामध्ये आलं किलो जूलमध्ये आलं बरोबर कारण हे बाकीचे आपल्याला किलो जूलमध्ये दिलेले होते म्हणजे हे पण कशामध्ये येणार किलो जूलमध्ये. स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे हेज लॉवरचे न्यूमरिकल सर्वात सोपी असतात. फक्त तुम्हाला थोडंफार मॅथमॅटिक्स चांगलं असलं पाहिजे तुमचं की रिॲक्शन कशा ॲडजस्ट करायच्या. ज्या रिॲक्शनला नंबर दिलेला आहे त्या रिॲक्शनवरून ज्या रिॲक्शनला नंबर दिलेला नाही ते रिॲक्शन तुम्हाला आणायची आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व काही प्रयत्न करायचे. तुम्हाला लॉग टेबल यूज करण्याची गरज नाही. तुम्हाला गरज कशाची आहे फक्त सिम्पल कॅल्क्युलेशन रॉंग करायचे नाहीत. मायनस प्लस जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर हे न्यूमरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आणखी पण आपल्याला हेज लॉवरचे न्यूमरिकल बघायचे आहेत पण ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. त्याच्यासोबतच ऑनलाईन MCQ टेस्टसाठी या चॅप्टरच्या नोट्ससाठी टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा.